नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मधू ही सिंधूसाठी गाजराचा हलवा घेऊन आलेली असते. आता मधू ही सिंधूच्या रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. आता अडगळीच्या खोलीतच तिने सिंधूला ठेवलेलं असतं. आता मधू येताच सिंधू ही शांतच असते. आता मधू ही सिंधूला म्हणते, अगं घे तुझ्यासाठी स्पेशली गाजराचा हलवा. आणि तसंही हा गाजराचा हलवा कोणी बनवला तुला माहीत आहे का? अगं तुझ्या नवऱ्याने. आणि कोणासाठी? स्पेशली माझ्यासाठी. अगं तोच म्हणाला तुझ्यासाठी बनवला आहे म्हणून. आणि म्हणूनच मी तुला म्हणाले की तुझ्या नवऱ्याने माझ्यासाठी गाजराचा हलवा बनवला आहे. आणि तुला माहीत आहे का? आणि तो काय म्हणाला आहे? माझ्यासाठी अजून खूप सरप्राईज बाकी आहेत. परंतु आता सिंधू मात्र मधूला काही प्रत्युत्तर करत नाही. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, अगं काय झालंय? तू अशी का बघतेयस? तुला धक्का बसला का? अगं असं मला वाटते की कदाचित तुझा नवरा तुला विसरला असेल. कारण बघ ना, तू आता घरात नाहीस, त्याच्या समोर नाही, तर त्याला काही फरक पडत नाही. त्याने तुला शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि हां, येते त्याला थोडी मध्ये मध्ये तुझी आठवण. परंतु ती आठवण कशाची असते माहीत आहे का? तू दिलेल्या त्रासाची. ज्यावेळी त्याला तुझी आठवण येते त्यावेळी फक्त त्याला तुझा त्रासच आठवतो. आणि तेव्हा मात्र तुझाच नवरा तुझा तिरस्कार करतो. आता सिंधू मात्र मधूला काहीच प्रत्युत्तर करत नाही. आणि म्हणूनच मधू ही सिंधूला म्हणते, अगं काय झालंय? बोल ना, तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होत आहे का? परंतु सिंधू मात्र काहीच बोलत नाही. तर मधू ही म्हणते, खा खा, अगं खाऊन तरी बघ. तुझ्या नवऱ्याने माझ्यासाठी स्पेशली बनवलेला मेनू किती छान लागत आहे. कारण त्यामध्ये त्याचं असणारं प्रेम मलाही दिसत आहे. परंतु तुला त्यामध्ये प्रेम जाणवत आहे की नाही ते मलाही पाहायचं आहे. अगं खाऊन तरी बघ. आता मधू ही सिंधूच्या समोर खुर्चीवर बसते आणि गाजराचा हलवा खाऊ लागते. तर आता ही सिंधू मोकळा श्वास घेते आणि मनाशीच म्हणते की याचा अर्थ मी घरात नाही, यामुळे राघव पॅनिक झाले नाहीत. याचा अर्थ सगळं काही ठरल्याप्रमाणेच होत आहे, आमच्या प्लॅनप्रमाणेच होत आहे. राघव आणि माझ्या प्लॅनप्रमाणे सगळं काही झालं तर पुढे सगळं काही ठीक होणार आहे, असा विश्वास सिंधूच्या मनात असतो. आता सिंधूला शांत पाहून मधू ही सिंधूला विचारते, काय झालं? राग आलाय का? आला असेल कदाचित, परंतु मला मात्र खरंच खूप आनंद झाला आहे. खरंच सांगू का, मला तर अगदी जिंकल्यासारखं वाटत आहे. आणि आता मी जिंकली म्हटल्यावर सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. आणि म्हणूनच आज मी तुझ्यासाठी तुझ्याच नवऱ्याने बनवलेला गाजराचा हलवा घेऊन आली आहे. अगं खाऊन तरी बघ किती छान झाला आहे. आता सिंधू मात्र काहीच बोलत नसते. तर मधू ही सिंधूला गाजराचा हलवा भरवत असते. परंतु सिंधू मात्र मधूच्या हातून तो गाजराचा हलवा खात नाही. आणि त्यानंतर प्लेट आणि चमचा आपल्या हातात घेते. तर आता सिंधू ही मधूकडे पाहत असते. तर मधू विचारते, काय झालं? तू अशी का पाहतेस माझ्याकडे? तुला मी आता गाजराचा हलवा खायला सांगितलाय ना, मग खाऊन तरी बघ. आता सिंधू ही गाजराचा हलवा खात असते. तर मधू ही सिंधूला म्हणते, सिंधू अगं या सगळ्यासाठी तू किती एफर्ट्स घेतले आहेस, किती मेहनत केलीस ना. परंतु शेवटी काय झालं? अगं या घरच्यांना तू जीव लावलास, या घरच्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केलास, तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलास, तुझ्या नवऱ्याला तुझ्या बाजूने करण्याचा प्रयत्न केलास. परंतु कोणत्याही प्रयत्नांना यश मिळालंच नाही. कारण कसं आहे, काही झालं तरी त्यांच्या दृष्टीने तू कृष्णाच आहेस. मग तू कृष्ण असताना ते तुझा स्वीकार करतील का? ते कधीही तुझा स्वीकार करू शकत नाही. सिंधू अगं तू तर त्यांच्यावर अगदी जीव ओवाळून टाकलास. परंतु काय झालं, आज तू घरात नाहीस तर त्यांना कोणालाही काहीच फरक पडत नाहीये. कोणीही शोधण्याचा आणि सिंधू नक्की कुठे असेल, कृष्णा कुठे असेल असा विचारही करत नाहीत. आता मधूचं हे बोलणं चालूच असतं. परंतु सिंधू मात्र मधूला काही प्रत्युत्तर करत नाही. आता मधूची खूप चिडचिड होते. मधू ही सिंधूचे गाल घट्ट पकडते, तिला त्रास देत म्हणते, सिंधू तुला मी काय म्हणाले होते आठवतंय ना? राघव माझा आहे आणि राघव कायम माझाच राहील. काही झालं तरी मी माझ्या राघवला मिळवणार. मी माझ्या राघवला दुसऱ्या कोणाचंही होऊ देणार नाही. राघव माझा होता आणि कायम माझाच राहील, असं म्हणत आता मधू ही सिंधूला खूप त्रास देऊ लागते. परंतु सिंधूला होणाऱ्या त्रासाबद्दल सिंधू ही मधूशी कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर करत नाही. सगळा काही त्रास अगदी निमूटपणे सहन करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव मधूची वाट पाहत असतो. आता राघव मनाशीच म्हणतो, मधू तिसरी प्लेट सिंधूसाठीच घेऊन गेली हे मला चांगलंच माहीत आहे. परंतु जोपर्यंत आता मधू सर्वांच्याच प्लेट घेऊन येत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. कारण जोपर्यंत सर्वांच्या प्लेट येत नाहीत, सिंधूची प्लेट इथे येत नाही, तोपर्यंत मलाही कळणार नाही की नक्की सिंधू कुठे आहे. आता ज्यावेळी प्लेट समोर येतील त्यावेळी सगळं काही समोर येणार आहे की मधूने सिंधूला या घरातच लपवलं आहे की अजून कुठेतरी.
आता नक्की सिंधू कुठे असेल याचा राघव विचार करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू ही सिंधूला म्हणते, खा पटापट, कारण मला इथून प्लेट घेऊन जायचं आहे. आता सिंधू ही गाजराचा हलवा खाते, परंतु तिला बदाम आवडत नसल्यामुळे सिंधूने ती बदाम तशीच प्लेटमध्ये ठेवलेली असतात. आता मधूच्या नकळतच सिंधू त्या प्लेटवर रुमाल टाकते आणि त्यामुळे मधूला मात्र काहीच कळत नाही. आता मधू ही प्लेट घेऊन तिथून निघून जाते. आता मधू ज्यावेळी रूमच्या बाहेर पडते त्यावेळी कोणालाही संशय येऊ नये आणि कोणीही त्या रूममध्ये येऊ नये यासाठी मधू ती रूम लॉक करून ठेवते आणि ती किचनमध्ये यायला निघते. आता राघव इथे किचनमध्ये मधूची वाटच पाहत असतो. आता ज्यावेळी मधू किचनमध्ये येते त्यावेळी मात्र राघव तिथे लपून राहतो. आता मधू किचनमध्ये प्लेट ठेवते आणि निघून जाते. आता मधू तिथून निघून जाताच राघव तिथे येतो आणि त्या सर्व प्लेट चेक करतो. आता ज्यावेळी तिसरी प्लेट राघव पाहतो त्यावेळी त्या प्लेटवर रुमाल असतो. आता राघवने रुमाल बाजूला केल्यावर राघवच्या समोर सत्य आलेलं असतं, कारण सिंधूने फक्त प्लेटमध्ये बदामच ठेवलेली नसतात तर त्या बदामच्या सहाय्याने ॲस तयार केलेला असतो. आता ॲसवरून आपली सिंधू याच घरात आहे हे राघवच्या लक्षात येतं. राघवला समजतं की आपण ज्या हेतूने सिंधूपर्यंत हा गाजराचा हलवा पाठवला होता तो हेतू सिंधूला कळालेला आहे आणि म्हणूनच राघव हा सिंधूला म्हणतो, सिंधू तू काळजी करू नकोस, लवकरच तुझा हा राघव तुला सोडवण्यासाठी येणार आहे. तुला असा त्रास झालेला मी पाहू शकत नाही. आता सिंधूला या सगळ्यातून सोडवणं हेच राघवचं ध्येय असतं, परंतु या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मधूचा विश्वास तर संपादन करावाच लागणार आणि म्हणूनच राघवने आता लंच डेटचं प्लॅन केलेला असतो. आता लंच डेटच्या प्लॅनप्रमाणे राघवने त्याच्या रूममध्ये खूप छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं असतं आणि सगळी काही तयारी करून ठेवलेली असते. आता मधू ही राघवला आवाज देत ज्यावेळी तयार होऊन राघवच्या रूममध्ये येते तेव्हा समोरचं दृश्य पाहून मधूला मात्र धक्काच बसतो. खरं तर हा धक्का म्हणजे आनंदाचा धक्का असतो, कारण राघवने आपल्यासाठी एवढं काही केलं आहे यावर मधूचा विश्वासही नसतो, परंतु तिच्यासमोर सत्य असतं आणि त्यामुळे तिला हे सगळं काही खरं वाटत असतं. आता मधू ते सर्व पाहून भारावून गेलेली असते. राघवने मधूला सरप्राईज देण्यासाठी लंच डेटचं प्लॅन केलेलं असतं. आता त्या प्लॅनप्रमाणे राघवने खूप छान डेकोरेशन केलेलं असतं, जेवणाची व्यवस्थाही केलेली असते. आता ती पाहून मधूला काय करावं काहीच कळत नाही, कारण मधूचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता मधू म्हणू लागते, हे सगळं काही राघवने माझ्यासाठी केलं आहे यावर विश्वासच बसत नाही, परंतु सत्य तर समोरच आहे, हे सगळं काही राघवने माझ्यासाठी केलं आहे असं म्हणत आता मधू खूप खुश असते. आता त्याचवेळी राघव तिथे येतो आणि मधूला विचारतो, कसं वाटलं हे सगळं काही सरप्राईज? तर मधूला राघवने दिलेलं सरप्राईज खूप आवडलेलं असतं. आता राघव मधूला म्हणतो, मधू खरंच हे सरप्राईज मी खूप मेहनतीने तुझ्यासाठी प्लॅन केलं आहे. मधू तुला तर माहीतच असेल, या अगोदर आपण वेगळ्या कारणासाठी एकत्र येण्याचं ठरवलं होतं, परंतु आता परिस्थिती खूप वेगळी आहे आणि कारणही खूप वेगळं आहे आणि म्हणूनच अगदी मनापासून मी माझ्या जवळच्या माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी हे लंच डेट प्लॅन केली आहे. तुला आवडली तर असेलच ना? तर मधूचा आनंद काही गगनात मावत नसतो, कारण राघवने आपल्यासाठी एवढं सगळं काही केलं आहे यामुळे मधूला खूप आनंद झालेला असतो. आता मधू ही राघवला म्हणते, राघव खरंच थँक्यू. तर आता राघव नाटक करत मधूला म्हणतो, मधू थँक्सबद्दल तर मी तुला अगोदरच म्हणालो आहे, त्यामुळे प्लीज यापुढे असं थँक्स वगैरे काही बोलायचं नाही. तर त्यानंतर राघव मधूला म्हणतो, मधू हे जे काही रूममध्ये डेकोरेशन केलं आहे ते मी स्वतः केलं आहे आणि या जेवणाची तयारीसुद्धा मी स्वतःच केलेली आहे, त्यामुळे आता वेळ न घालवता आपण लंचला सुरुवात करूया का? असं म्हणत आता राघव मधूचा हात हातात घेतो आणि दोघंही लंच करण्यासाठी बसतात. आता राघव मधूला विचारतो, मधू अगदी खरंच तुला आवडलं आहे का हे सगळं? तर मधू राघवला म्हणते की हो राघव, अगदी मनापासून सांगत आहे की तू जे काही माझ्यासाठी केलंयस ते मला खरंच खूप आवडलं आहे. तर आता राघव मधूला विचारतो, मग करायची का सुरुवात लंचला? तर आता मधू होकार देते. राघव म्हणतो, मग आपण आता सूपपासूनच सुरुवात करू. असं म्हणत आता राघव स्वतःच्या हातानेच दोघांसाठीही सूप घेतो. आता मधू ही सूप पिण्यासाठी घेते, परंतु त्याचवेळी राघव मधूला थांबवतो आणि त्यानंतर राघव प्रेमानेच मधूला सूप खाऊ घालतो. आता राघव स्वतःच्या हातानेच आपल्याला सूप पिण्यासाठी देत आहे हे पाहून मधूला तर खूप आनंद झालेला असतो. आता हे सगळं काही राघव सिंधूसाठी करत असतो. तर त्यानंतर दोघंही लंच करायला घेतात. आता लंच करत असताना दोघांच्याही गप्पा गोष्टी चालू असतात. आता गप्पा गोष्टींसोबत लंचही चालू असतं. आता राघव खूप गप्पा गोष्टी मधूसोबत करत असतो, परंतु अजूनपर्यंत राघवने कृष्णाचं नावही काढलेलं नसतं. आता राघवच्या तर गप्पा चालूच असतात,
परंतु मधूच्या मनामध्ये अजूनही संशय असतो. आता मधू मनाशीच म्हणते, आता एवढा वेळ झाला, राघव माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत टाईम स्पेंड करत आहे, परंतु अजूनपर्यंत त्याने कृष्णाचं नावही घेतलं नाही. खरंच त्याला आठवण येत नसेल का? आता कालपासून कृष्णा घरी नाही, खरं तर सिंधू घरी नाही. मग राघवने अजूनपर्यंत तिला शोधलंही नाहीये. खरंच राघव बदलला असेल का, की हे सगळं काही नाटक असेल, मला भासवण्याचा प्रयत्न असेल? नाही, यासाठी मला राघवची परीक्षा घ्यावीच लागेल. खरंच राघव बदलला आहे का, की हे फक्त नाटक करत आहे? हे ज्यावेळी मी राघवची परीक्षा घेईन त्याचवेळी मला समजणार आहे. आता राघव गप्पा गोष्टी करत असतो, परंतु सिंधूच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार असतात. आता न राहून राघवची परीक्षा घेण्यासाठी सिंधू ही राघवला विचारते, राघव, अरे कृष्णाचा काही फोन वगैरे आला होता का? म्हणजे तुला काही तिने कळवलं वगैरे आहे का? ती कुठे आहे? काही कळालं आहे का? तर राघव काहीच माहीत नसल्यासारखं नाटक करत म्हणतो, काय माहीत? आणि मला का माहीत असेल? आणि तिने तर कॉल वगैरे काहीच केला नाही, आणि तसंही मी काही तिला कॉल वगैरे करणार नाही. आता ती कुठे आहे, काय करत आहे, याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. परंतु मधू, मला एक कळत नाही, आज आपण एवढं छान लंच करण्यासाठी एकत्र आलो आहोत, मग तू तिची आठवण का काढत आहेस? तुला तर माहीतच आहे ना, त्या व्यक्तीला पाहिलं तरीसुद्धा मला खरंच खूप राग येतो. त्यामुळे ती आता कुठे गेली आहे त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. ती आली किंवा नाही आली तरी मला काही फरक पडत नाही. परंतु मधू बघ ना, आज ती घरात नाही तर किती रिलॅक्स वाटत आहे. आणि ती ज्यावेळी घरात असायची त्यावेळी माझा जीव गुदमरल्यासारखा वाटायचा. परंतु मधू बघ ना, आज ती घरात नाही आणि म्हणूनच आपल्या दोघांना एकमेकांसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी वेळ मिळत आहे. आपण एकमेकांसाठी टाईम स्पेंड करू शकतो. आणि तसंही मधू, तिची आठवण काढण्यासाठी ती माझी आहे तरी कोण? मी फक्त एका पुराव्याची वाट पाहत आहे. एकदा का माझ्या हाती पुरावा लागला की त्यानंतर मी तिला या घराच्या बाहेर काढणार आहे आणि त्यानंतर मी तिला कायमचं जेलमध्ये टाकणार. त्यानंतर तिला या घरामध्ये मी पाऊलही टाकायला देणार नाही. आणि मधू, त्या व्यक्तीचा तू विषय का काढत आहेस? आज आपण दोघं एकत्र लंच करत आहोत, आपण दोघं एकत्र आहोत, मग त्या व्यक्तीचं नाव काढून माझा मूड नको ना खराब करूस. आणि तसंही तू जे म्हणत होतीस तेच अगदी योग्य आहे. मी उगाचच माझी एनर्जी आणि माझा टाईम तिच्या मागे वेस्ट केला आहे, परंतु आता नाही. आणि प्लीज आता त्या व्यक्तीचं नाव नको, असं म्हणत आता राघव लंचला सुरुवात करतो. आता मात्र मधूला राघववर विश्वास वाटू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही विचार करू लागते. सिंधू विचार करते की मी जे बदाम पाठवून दिले आहेत त्यावरून राघवच्या लक्षात आलं असेल का मी इथे सुखरूप आहे? राघव पॅनिक तर नाही ना होणार? कारण त्यांना माझी काळजी वाटली तर उगाच मधूला संशय येईल. परंतु नाही, असं काही होऊन चालणार नाही. काही झालं तरी राघवने पॅनिक व्हायला नको. परंतु कसं सांगू मी की राघवला मी इथे सुखरूप आहे? परंतु राघवला कळालं पाहिजे की मी इथेच आहे आणि सुखरूप आहे. त्यासाठी मला काहीतरी करायला हवं. परंतु मधूला संशय येणार नाही, असंच काहीतरी करावं लागणार. आता सिंधू ही विचार करू लागते की काय करू की ज्यामुळे राघवला कळेल की आपण इथे सुखरूप आहोत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता लंच करून झाल्यानंतर मधू ही राघवचं कौतुक करत म्हणते, राघव, खरंच तुझ्या हाताला खूप छान चव आहे. आता मधूने केलेलं कौतुक पाहून राघव मधूचे आभार मानत म्हणतो, थँक्यू सो मच की तू माझं कौतुक करत आहेस, परंतु अजूनही डेझर्ट्स बाकीच आहेत. तर मधू म्हणते, नाही या राघव, आता तर मला काहीच नको, कारण माझ्या पोटामध्ये साधा पाण्याचा थेंबही घेण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे राघव प्लीज आता काही नको. परंतु खरंच तू जे काही माझ्यासाठी केलंस, जे काही लंच डेट प्लॅन केलीस, त्यासाठी खरंच मी तुझे अगदी मनापासून आभार मानत आहे. थँक्यू राघव. तर राघव म्हणतो, आता तर तू मधू फसलीस. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधूला वाटत असतं की राघवला आपल्यावर संशय तर आला नसेल ना. परंतु राघव म्हणतो, मधू, अगं आता तर याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. मी तुला काय म्हणालो होतो की कधीही सॉरी बोलायचं नाही, परंतु आता तू मला सॉरी म्हणालीस आणि याची शिक्षा म्हणून तुला हे डेझर्ट तर खावेच लागणार आहेत. तर मधू म्हणते, राघव. तर राघव म्हणतो की हो, खावे तर लागणारच. तर मधू म्हणते, राघव, तू हे स्वतःहून बनवले आहेस का? तर राघव म्हणतो की हो मधू, फक्त तुझ्यासाठी, माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीसाठी. आता त्या पेस्ट्रीज पाहून मधूला तर खूप अभिमान वाटत असतो. तर राघव मनाशीच म्हणतो, मधू, या पेस्ट्रीजमध्ये मी जे काही औषध मिक्स केलं आहे त्यानंतर तू 5 ते 6 तास उठूही शकत नाही. तू ही पेस्ट्री खाऊन कधी झोपतेस असंच मला झालं आहे. ज्यावेळी तू झोपशील त्यानंतर मी माझ्या सिंधूला या घरात सगळीकडे शोधू शकतो. एकदा का माझी सिंधू मला मिळाली की मग माझं काम झालं. आणि म्हणूनच तर मी एवढं सगळं काही केलं आहे. आणि सिंधू, आत्तापर्यंत तू एकटी लढली आहेस, एकट्याने लढाई लढली आहेस, कारण मला सत्य माहीत नव्हतं. परंतु आज सत्य माझ्या समोर आहे आणि म्हणूनच तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही. आता राघवला सिंधूची काळजी वाटत असते, तर दुसरीकडे सिंधूला राघवची काळजी वाटत असते. आता काही करून राघवला सत्य कळावं यासाठी सिंधू प्लॅन करत असते.
आता नक्की काय करावं हे सिंधूलाही कळत नसतं आणि म्हणूनच सिंधूही देवाला प्रार्थना करत म्हणते, देवा तूच या सगळ्यातून मार्ग दाखव, कारण या सगळ्यातून बाहेर पडणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण मी घरात नाही हे समजल्यानंतर राघव पॅनिक होतील आणि राघवचं पॅनिक होणं हे मधूला कळेल की मी सिंधू आहे हे राघवला माहीत आहे आणि राघव माझी काळजी करत आहे. परंतु तसं जर झालं तर मात्र माझा संपूर्ण प्लॅन फसणार आहे. आत्तापर्यंत मी जी काही मेहनत घेतली आहे ती सगळी काही वाया जाणार आहे. नाही, असं होऊन चालणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे राघवला पटेल की मी अगदी सुखरूप आहे आणि मी घरातच आहे. आता सिंधूला काय करावं हे कळत नसतं आणि म्हणूनच सिंधू इकडे तिकडे पाहू लागते. त्याचवेळी सिंधूचं लक्ष जातो तिथे असलेल्या रद्दीजवळ. आता तिथे खूप सारी रद्दी पडलेली असते, परंतु काडेपेटी मात्र नसते. आता सिंधू काडेपेटी शोधू लागते. आता काडेपेटीचे 2 बॉक्स तर मिळतात, परंतु ते दोन्हीही रिकामी असतात. आता सिंधूला काय करावं काहीच कळत नाही. परंतु त्या क्षणी सिंधूच्या हाती 3रा बॉक्स लागतो. त्यावेळी सिंधू मात्र तो पाहते. त्यावेळी सिंधूला खूप आनंद झालेला असतो, कारण त्यामध्ये काड्या असतात. आता सिंधू ही लगेच तिच्या प्लॅनप्रमाणे तिथे रद्दीला आग पेटवते. आता धूर निर्माण करण्यासाठी तिथे असलेल्या सर्व रद्दीचा आणि जुन्या कापडांचा वापर करून सिंधूने धूर तयार केलेला असतो. आता तो धूर घरभर पसरावा यासाठी सिंधू प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे राघव मधूला म्हणतो, मधू अगं तू खात का नाही आहेस, थांब मीच तुला भरवतो. असं म्हणत आता राघव स्वतःच्या हातानेच मधूला पेस्ट्रीज भरवत असतो. परंतु त्याचवेळी मधूला वास येऊ लागतो. आता जळलेला वास ऐकताच मधू ही राघवला विचारते, राघव तुला असा काही जळलेला वास वगैरे येतोय का? तर राघवच्या लक्षात येतं. राघव म्हणतो की हो, मलाही वास येत आहे, नक्कीच काहीतरी जळत आहे. तर दुसरीकडे सिंधूने खूप धूर तयार केलेला असतो आणि तो धूर घरभर पसरलेला असतो. तर आता मधू ही राघवला विचारते, राघव येतोय ना वास? तर राघव म्हणतो की हो. तर राघव मनाशीच म्हणतो की नक्कीच मधूचा काहीतरी प्लॅन नसेल ना, मधूला मला घराबाहेर घेऊन जायचं नसेल ना. तर दुसरीकडे सिंधूने खूप धूर तयार केलेला असतो आणि त्या रद्दीच्या आणि कापडाचा वास संपूर्ण घरात पसरलेला असतो. आता मधू ही राघवला म्हणते, राघव जास्तच वास येऊ लागला आहे. तर आता राघव म्हणतो की हो, आपल्याला पाहावं लागेल, कारण हा वास घरातूनच येत आहे. आणि म्हणूनच मधू आणि राघव नक्की वास कशाचा येत आहे, काय जळत आहे हे पाहण्यासाठी रूमच्या बाहेर पडतात. तर दुसरीकडे धूर जास्त झाल्यामुळे आणि दरवाजा खिडक्या बंद असल्यामुळे सिंधूला त्रास होऊ लागतो आणि त्या धुराच्या वासाने आणि त्या त्रासाने सिंधू मात्र तिथे चक्कर येऊन पडते. आता सिंधू पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव आणि मधू नक्की वास कुठून येत आहे हे शोधत असतात. परंतु नकळतपणे राघव ज्या ठिकाणी मधूने सिंधूला बंद करून ठेवलेलं असतं त्याच रूमच्या ठिकाणी आलेला असतो. आता राघव मधूला म्हणतो, हे बघ इथूनच वास येत आहे. मधू मात्र राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि राघवला म्हणते, नाही राघव तिथून वास येतच नाही. राघव म्हणतो, अगं वासच काय, इथून धूरही येत आहे, बघ ना, तुला दरवाजातून धूर येत आहे तो दिसत नाही आहे का? खरंच नक्कीच इथे तरी काहीतरी घडलं असावं, नक्कीच इथे काहीतरी जळत असावं. असं म्हणत आता राघवा मधूला म्हणतो, मधू बाजूला हो. आता राघव दरवाजा तोडतो, परंतु आतमधील दृश्य पाहून राघवला धक्काच बसतो, कारण सिंधू ही बेशुद्ध पडलेली असते. आता राघव सिंधूला रूममधून बाहेर घेऊन येतो. तर दुसरीकडे मधू ही राघवला म्हणते, राघव मला जसं एक्सपेक्टेड होतं तसाच तू वागला आहेस. तर आता राघव विचारतो, मधू तू हे काय बोलत आहेस आणि तुला काय एक्सेप्टेड होतं? तर मधू ही राघवला म्हणते, कारण या कृष्णाला मीच त्या रूममध्ये बंद करून ठेवलं होतं. आता हे ऐकल्यानंतर राघवला धक्काच बसतो. आता रागाच्या भरात मधूने स्वतःच गुन्हा कबूल केलेला असतो. आता राघव पुढे काय निर्णय घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.